आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या कोसुंग गावचे ग्रामस्थ आहेत। कोसुंग मध्ये सगळ्यात पहिली स्पर्धा झाली होती सन 2000 सालामध्ये आणि बघता बघता मागील 26 वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रावर होत आहे। पुढे भागवत धर्माची भगनी पताका ढवळाला फडकवणारा हा निशाणवाला आणि त्याच्या बरोबर या पतंगाचा या पुरीचा हात उगवला करा नितांत स्मार्ट हा देखील भगनी पताका ढवळाला फडकवल्या ठिकाणी येतोय। त्याच्या पाठोपाठ 6 गोला त्यानंतर 2 ताशे पुन्हा 3 गोल शोधेम आहे। त्यामुळे या संघाला काही अशी हौस नाही एवढेच आणि तेवढेच कलाकार असं नव्हे सगळ्यांनी असे वाक्य उत्तर या ठिकाणी आज मला वाटतं करंबेळकरांच्या 3 पिढ्या एकाच वेळेला रिंगणामध्ये बघायला मिळणार। म्हणजे सुरेश खाकेंसारखा आजोबा झालेला माणूस सुद्धा या रिंगणामध्ये बघणार। त्याचबरोबर बंटी माडिक सारखा बाबा पण आहे आणि नितांश सारखा हा नातू म्हणा किंवा बंटीचा मुलगा म्हणा 3 पिढ्या करंबेळकरांच्या एकत्र मैदानात। चला काशा लावलाय अथर्व पवारने, दुसरा काशा लखनऊ पांच्या आणि त्याला साथ देतात श्री पवार यादव जवळ प्रवेश केला जातोय। हातामध्ये भगवी पताका आहे, गळ्यामध्ये टाळ आहे, दुसऱ्या कलाकारांच्या हातामध्ये लेझीम आहे। टाळ लेझीम आणि भगवी पताका असं सगळ्यांचे एकत्र कॉम्बिनेशन करून सुंदर असा प्रवेश करतोय।
सुंदर असा प्रवेश होतोय. सुरुवातीला सांगितलं की हा संघ फक्त शोगेम करतोय, त्यामुळे नियम अटी हे त्यांच्यासाठी काय असणार नाही आहेत. इथून पुढची 20 मिनिटं त्यांना पालखी नाचवण्यासाठी दिली जाणार आहेत. स्पर्धेमध्ये हा संघ नाहीये, यजमान संघ आहे. फक्त आपल्या ग्रामदेवतेची सेवा म्हणून ते या ठिकाणी आपला कार्यक्रम शोगेम करतायत. या ठिकाणी उपस्थितीचं वाद्य वाजवलं जात आहे. गांडुळाची दुपार या ठिकाणी होते आणि त्याला नगारा लावून या ठिकाणी त्याचं पूजन केलं जात आहे. गजरावरती बसून या ठिकाणी पूजन केलं जात आहे. सुंदर असं एक या ठिकाणी नगारा लावून तिची पूजा त्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे. म्हणजे प्रत्येक गावची परंपरा वेगळी असते. असं म्हटलं जातं की प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात, पण प्रत्येकाची भावना मात्र त्या आपल्या ग्रामदेवतेच्या चरणाजवळ असते. आणि आता या ठिकाणी सूर मारला जातोय. सूर म्हणजे कुणाचा बदला नाही, तर सूर म्हणजे ढोलावर मारलेले हे वाद्य आहे. पालखी नृत्य स्पर्धेची सुरुवात ही सुरानच करायची असते आणि शेवट सुद्धा सुराच्या वाद्यानंच करायचा असतो. विद्यार्थी मस्ती आणि बत्तीसर मारी जे 2 अवधी कलाकार या ठिकाणी भगवी पताका डौलानं फडकवताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा या संघाचा आधुनिक भगवी कलाकार सत्ते आणि त्याचा सहकारी बंकरे आणि गोगोई. जाधव आणि फाटे सलाम केला जातोय उपस्थित मान्यवरांना. बऱ्याच वर्षांचा अनुभवी असा हा संघ आहे. या ठिकाणी पालखीचा जो प्रेम आहे तो आपल्या हाताच्या तंटावर घेतला जातोय आणि या ठिकाणी पालखी नाचवण्याचा सुंदर असा प्रयत्न आहे. या वयात सुद्धा त्याला कळते बघा ढोल कसा वाजते, त्या ढोलाच्या कानावर आपलं पाऊल कसं उचलायला हवं. आता खेळीची ही अनुवंशिकता पण असते. ते खेळ आपोआप येत असतात. आजूबाजूच्या वातावरणातून मुलं शिकत असतात असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे हा छोटा कलाकार या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेच्या प्रांगणामध्ये सुंदर पद्धतीनं ही बघली फटाका या ठिकाणी फडकवतोय. एकावर एक डबल लावलाय. हे दृश्य आपल्याला दहीहंडीमध्ये पाहायला मिळतं, पण आज या ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धेमध्ये डबल एकटा आणि वर्षाच्या खांद्यावर पालखी आहे. पहिला मनोरा सुंदर असं पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळेचा संघ. सुंदर 17 कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा. वाद्य कलाकारांचं जर आपण पाहिलं तर सगळ्यावर या ठिकाणी जॅकेट किंवा कब्जा ज्याला म्हणतो तो घातलेला आहे आणि पूर्णपणे पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले हे सगळे कलाकार. वाद्यामध्ये सूर आणि सनई अतिशय महत्त्वाची असते. या ठिकाणी मनोहर पांड्या आणि रामचंद्र देवळ या ठिकाणी सूर आणि सनई यांची साथ देतात वाद्याला.
वादक पण आज शोधे नाही, त्यामुळे त्यांनी ढोलाच्या ऐवजी ताशा आपल्या गळ्यात अडकवलाय. एक जबरदस्त असा हा ढोल वादक या संघाचा पुन्हा एकदा दुसरा मनोरा लावला जातोय. मगाशी आपण पाहिलं तर एकावर एक दोन कलाकार उभे, वरचा कलाकार उभा होता. आता या ठिकाणी वरचा कलाकार बसलेला आहे, हातावर पालखी आहे आणि या ठिकाणी पालखी दाखवली जाते. सुंदर असं भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. नागोबा पालखी नृत्य बंधन करत आहे. यजमान संघ आपली कला या ठिकाणी सादर करतोय. हळूहळू आता या ठिकाणी या संघाचा सेकंड इयर पडत राहणार आहे. सेकंड थर्ड टॉप गाडी शेवटी तापोताप जाणार यात काही शंका नाही. सुरुवातीला सप्त गतीने या ठिकाणी सगळ्याच्या पारंपरिक चालीच्या मारल्या जात आहेत. यावेळेला वाक्याचा प्रकार बदलतोय. अर्थातच वाक्य बदलण्याचं नृत्य बदललं जाणार. दोन स्टीलचे पेढे मैदानात ठेवलेले आहे. बट्टी मारी डोक्यावर पालखी आहे, पायाखाली पेढे घेतले जात आहे. बघूया पेढे पायात धरून या ठिकाणी पालखी नाचवली जाणार का. निश्चितच यशस्वी असा हा प्रयत्न, बऱ्याच वर्षांचा अनुभवी असा हा स्पर्धक आहे. यानंतर स्टीलची परात आणली जाते. परातीच्या काठावर उभं राहून ती परात फिरवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाणार. पुन्हा एकदा लाकडी फळी, त्या लाकडी फळीला उलटे खेळे मारलेले आहेत आणि त्या खेळ्याच्या टोकावर उभं राहून या ठिकाणी हा कलाकार ती संपूर्ण फळी फिरवतोय. वा वा, जसं जसं वाद्य गतिमान होत आहे तसं तसं ते चानवाला जागवाला गतिमान होत आहे. कलाकार एका पाठोपाठ या ठिकाणी दोन सख्या भावांची जोडी या संघाबद्दल सांगायचं झालं तर या संघानं आतापर्यंत अनेक मोठ्या संघाला गारद करून मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा लाखाच्या स्पर्धा या संघाने सहज आपल्या खिशामध्ये घातलेल्या आहेत. पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बदलतोय. पालखीला झोका देऊन ती या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा जो वाद्याचा प्रकार आहे तो कणकळीवाले आणि साडवलीवाल्यांचा हा एक जबरदस्त असा ठोका. वाघजाईदेव पालखी नृत्य पथक साडवली हा संघ सुद्धा मागील अनेक वर्षाचा जुना जाणता संघ एक काळ त्या संघाने सुद्धा गाजवलाय. मागच्या 1-2 वर्षामध्ये मात्र त्याची स्पर्धा करणं बरेचसे कमी केलेलं आहे. सुरेश ठाकरे एक अनुभवी असा या संघाचा खेळाडू
पथक मागचं आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण रिंगणाच्या जवळ येऊन थांबायचं मार्गदर्शन संघ. खूप गतिमान होत आहे. अशा गतिमान होतोय. छान गतिमान निशाणवाला गतिमान. यानंतर या स्पर्धेतला स्पर्धा क्रमांक 2 फ्रेंड्स ग्रुप काटवली संदेश्वर देवरूप. फ्रेंड्स ग्रुप संघ आपल्याला पहिला पुकार दिला जातो. आपण तयारीला लागायचं आहे. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. पालखी उचलली जाते. चार कलाकारांच्या डोक्यावर पालखी घेतली जाते. आणि या चार कलाकारांकडून एका कलाकाराने सरळ गेली पालखी घेतली. एकाने बॅलन्स केलंय. पाच ढोल, 2 ताशे आणि सूट. पालखीला अजिबात हात न लावता या ठिकाणी पालखी फिरवली जाते. सुंदर बॅलन्स. पालखीचं सूर आपल्या हातावर घेतली जाते. अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी स्वतः यजमान संघ या स्पर्धेमध्ये जरी नसला तरी दोघे म्हणून ते या ठिकाणी आपली कला सादर करतायत. इकडे दोन्ही निशाणवाले अतिशय सुंदर. आणि हा अवली कलाकार ढोकळावर या ठिकाणी पालखीला सोडली जाते. पुन्हा एकदा मांडी घालून बसण्याचा प्रयत्न आहे. आणि मांडी घालून पालखी फिरवण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त एकदा पेल्यात काय होत आहे या कलाकारासाठी. या ठिकाणी जोडता निशाणवाला नितांश महाडिक याच्यासाठी संजय जाधव यांच्याकडून 500 रुपये आणि मंगेश कदम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मी नेहमी म्हणत असतो की एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो. एवढ्या लहान वयात सुद्धा हा छोटा कलाकार बघा अतिशय सुंदर आपली कला पेश करतोय. वाद्याचा प्रकार बदलतोय. पारंपरिक वाद्य आणि अर्थातच पारंपरिक वाद्याला साथी पारंपरिक नृत्य. आणि या संघातला हा 60 वर्षाचा तरुण या ठिकाणी पालखी नाचवताना आपण पाहतोय. जसं जसं वाद्य गतिमान होते तसं तसं झेंडेवाला पण गतिमान होतोय. पुन्हा माहिती उंचावली जाते. संपूर्ण पालखी आपल्या
नागवाला, निशाणवाला, सनईवाला, सूरवाला आणि आता गजवाद्य गतिमान झाला तर नृत्य सुद्धा गतिमान होणार. पारंपरिक सेवा आधुनिकतेची सांगड घातली जाते. थोडंसं आधुनिक वाद्य आणि आधुनिक वाद्यावर होणारं आधुनिक असं हे नृत्य. चार मिनिटं शिल्लक गडबडीसह शेवटची 4 मिनिटं. अतिशय सुंदर असा हा शोधेचा कार्यक्रम यजमान संघाकडून या ठिकाणी संपन्न होतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला कार्यक्रम काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. हा अवघड प्रकार आहे. याच्यामध्ये रिस्क आहे तरी सुद्धा हे कलाकार रिस्क घेऊन कार्यक्रम सादर करत असतात. पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार होतो. पुन्हा सूर मारला जातोय. 2 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 4 कलाकार उभे, 4 कलाकार त्यांच्या कपड्यामध्ये आडवे आणि सुंदर असं हे संपूर्ण रिंगण फिरवलं जात आहे. नितांत महाडिक नव्या युगाचा नवा शिलेदार खरोखर कौतुक करावं तितकं होत आहे. तब्बल 18 मिनिटं जास्ती झाली. अजूनही नॉनस्टॉप जास्ती शेवटची 1.5 मिनिटं ज्या गतीनं त्याला सुरुवात केली होती त्याच गतीनं अजूनही आणि ज्या पद्धतीनं फक्त मागलं जाते तसाच मागच्या मागणी जात आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वाद्य गतिमान होते. वाद्य गतिमान झाला आता नृत्य गतिमान, सगळेच कलाकार गतिमान झाले. काही मिनिटांचा वेळ शिल्लक. पुन्हा एकदा 2 कलाकार एकमेकांच्या हात हातामध्ये घेतले. भागवत धर्माची भगवी पताका या ठिकाणी फडकवण्याचा हा प्रयत्न. शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. शेवटची काही सेकंद शिल्लक असताना नागोबा पालखी नृत्य पथकातर्फे सगळे कलाकार पालखीच्या जवळ येतात. उदय केला जातोय नागोबाचा, उदय केला जातो या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये वाद्याचा अतिशय जबरदस्त वेगामध्ये वाद्य चालू केलं, वाद्य वेगामध्ये चालू केलं नृत्य. किशानवाला, नागवाला सगळे कलाकार अतिशय जबरदस्त असे वेगामध्ये. उदय केला जातोय नागोबाचा.